हाय, मी स्वाती. कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आज चालली आहे मी माहेरी. म्हणजेच 31साठी आम्ही सगळे माहेरी आलेलो आहोत. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की पहा. खूप मजा केली आहे, मस्ती. खूप छान 31st झालेलं आहे आमचं. तर तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत. आणि व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर इकडे आम्ही सगळे आलेलो आहोत आणि आमच्या घरासमोर भरपूर अशी जागा आहे. तर सगळ्या डॉलीनं सगळ्या मुलांना घेऊन खेळत होती. म्हणजे सगळेच खेळत होते समजा. मोनू होता, आदू होता, अमोल, त्याच्यानंतर डॉलीचे सासू सासरे पण आले होते, ते तुम्हाला समोर दिसेलच. तर त्याच्यानंतर तर आम्ही सगळे असे खेळत होतो. त्याच्यानंतर शेकोटी पण केली होती. तर अर्धे लोक असे शेकोटीजवळ बसून होते आणि सगळे शेकोटी हे करत होते. त्याच्यानंतर 31st सेलिब्रेट करायसाठीच आम्ही सगळे एकत्र भेटलेलो. डॉली आणि मोनू हे दोघं ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. तर ते ऑस्ट्रेलियातून आलेले आहेत 31स्टसाठी. म्हणजे ते दरवर्षी येत नाही, 2 वर्षातून वगैरे असे येतात समजा. त्यांना जायला एवढं दुरून नाही होत. तर त्यांना सुट्टी वगैरे पण नाही मिळत. तर मग त्याच्यामुळे मग त्यांनी ठरवलं होतं की 31स्टला यायचं म्हणून. तर मग आम्ही सगळे पण गेलेलो. स्पेशल डॉली आणि मोनू आले म्हणूनच आम्ही 31स्टला गावी गेलो होतो. म्हणजे असं पण जातो दरवर्षी, पण एवढी अशी मजा येत नाही आम्हाला. यावर्षी खूप मजा केली आम्ही. डॉली सगळ्यांना घेऊन असं मस्त असं डान्स वगैरे करत होती. आणि आजचा आमचा बेत होता मटन बिर्याणी. त्याच्यानंतर झिंगे आणले होते, फिश फ्राय होता आणि तंदुरी पण होती. तर असं बरंचसं आणलं होतं मुलांसाठी पण खायला वगैरे. कोल्ड्रिंक हे ते सगळं होतं. त्याच्यानंतर मग छान अशी पार्टी झाली आमचीवाली. आणि इकडे ह्या माझ्या मोठ्या मम्मी आहेत आणि मोठ्या मम्मीला फार इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टीचा. तर त्याच्यामुळे मग सगळं आमचं म्हणजे मोठ्या मम्मी आणि मोठे पप्पा म्हणजे सगळं एन्जॉय म्हणजे हे करतात, सपोर्ट करतात सगळ्या गोष्टीला. त्याच्यामुळे मग आम्हाला पण काही असं म्हणजे हे वाटत नाही. तर छान आम्ही पण मग म्हणजे नाचायचं नाचा, काय खायचं ते खा, काय करायचं ते करा, असं सगळं आमचं चालू असतं. तर त्याच्यामुळे मग इकडे दादा आणि मोठी मम्मी आणि डॉली सगळ्या मुलांना छोट्या छोट्यांना घेऊन अशी नाचत होती. आणि ती छान त्यांना खेळवते पण. संगीत खुर्ची खेळवत होती. त्याच्यानंतर मग बॅट बॉल आणि जे पण असे गेम वगैरे असतात ना ते त्यांना. आणि त्यांना मग खायला वगैरे देणं, हे सगळं समजा तीच बघत होती. कारण की आम्ही सगळे किचनमध्ये लागलो होतो. मला तर कोणी काही करूच देत नव्हतं की काही करू नको करू नको. आणि मी काही जास्त केलं नाही कारण की मला ना थोडं बरं पण नव्हतं. त्याच्यामुळे मग मी जास्त काहीच केलं नाही. तर यावेळेस बिर्याणी छान अशी मोनूनी, हा मोनू आहे, तर इकडे छान अशी मोनूनी बिर्याणी बनवली. तर आम्ही ना दम बिर्याणी बनवणार होतो, पण त्यांना ना जास्त असं तिखट वगैरे सहन नाही होत. त्याच्यामुळे मग असं आम्हाला वाटत होतं की इकडे आम्ही जेव्हा मटणाला म्हणजे मटण हे केलं ना, फोडणी दिलं ना, तेव्हा असं वाटत होतं की थोडंसं असं तिखट वगैरे होईल म्हणून, कारण की तिखट मी टाकलं होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही लेअर न देता आम्ही खालून पूर्ण मटणाचं हे ठेवलं आणि वरून आम्ही भाताचं लेहर लावली समजा, असं केलं. म्हणजे एकाखाली एक असं हे नाही टाकलं. मस्त तूप वगैरे टाकून मग डायरेक्ट भाताचीच लेअर दिली. तर जर समजा तुम्हाला ह्याची बिर्याणीची जर रेसिपी अशी जर पाहिजे असेल ना, तर मी स्पेशल असा व्हिडिओ बनवेल.
खूप छान बिर्याणी झाली होती, एकदम अप्रतिम, म्हणजे खूपच छान झाली होती समजा बिर्याणी. सगळ्यांना खूप आवडली, खूप खुश झाले होते सगळे बिर्याणी खाऊन. त्याच्यानंतर इकडे हे सगळे कोल्ड्रिंक घेत होते आणि मी उगाच त्यांचा व्हिडिओ म्हणजे असं मस्त दाखवण्यासाठी म्हणून चेस करा असं तसं चालू होतं. तर इकडे ह्या माझ्या दोन्ही बहिणी आहेत, त्याच्यानंतर मोठी मम्मी आहे, निकू आहे जी की माझी बहीण आहे छोटी, आणि त्याच्यानंतर बाकीचे इकडे पूर्ण फॅमिली, माझी पूर्ण माहेरची फॅमिली आहे. इकडे डॉलीचे सासू सासरे आलेले होते. त्याच्यानंतर आई होती, दादा होता, वहिनीला त्यांना तर तुम्ही बघितलंच. इकडे आदू होता म्हणजे आदित्य, जो की डॉलीचा नवरा आहे. तर इकडे आदू पण आला होता. तर डॉली माझ्यापेक्षा छोटी असल्यामुळे मी डॉली म्हणजे आदूचं असं नावच घेतो समजा आम्ही. तर इकडे हे माझे सगळे वडील आहेत समजा सगळे. तर हे माझे अंकल आहेत, मोठे पप्पा आहे, त्याच्यानंतर बाबा आहे, दोन्ही पण बाबा. आणि तुम्ही सगळे पहिल्यांदाच ह्या व्हिडिओमध्ये माझ्या फॅमिलीला बघत आहे. त्याच्यानंतर मग इकडे सगळे समजा हा माझा छोटा भाऊ आहे आणि सांची आहे, आणि इकडे नितेश पण जेवत आहे, मोनू आहे. तर मोनूला तुम्ही बघितलं आहे समोर. त्याच्यानंतर हा नितेश आहे, रिद्धेश, निकू, म्हणजे सगळेच बहीण भाऊ आम्ही एकत्र भेटलो होतो, खूपच मजा केली. आणि इकडे सगळे आमचे म्हणजे मोठे मम्मी पप्पा, आई, डॉलीचे सासू सासरे हे सगळे बसलेले होते समजा शेकोटी करत. त्याच्यानंतर मग सगळे भाऊ लोकांना वरती गेले होते आणि आम्ही खाली. तर आज न्यू इयर आणि ॲनिव्हर्सरी दोन्हीचा केक आम्ही एकच आणला होता. त्याच्यानंतर आम्ही सगळे असे खाली बघून खाली उभे होतो आणि सगळे भाऊ वरती गेले होते, ते फटाके फोडणार होते तिकडे, कारण की आत्ता वाजलेले आहेत 12. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर ह्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2025मध्ये मी खूप काही असं ठरवलेलं आहे जे की मला म्हणजे करून दाखवायचं आहे, आणि मी ते करून दाखवणारच आहे. तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ म्हणजे पाहत जा. जे मी व्हिडिओ तर आता सध्या माझं व्हिडिओ रेग्युलर टाकणं नाही होत आहे, कारण की तर सध्या होत नाही आहे माझं, आणि कारण की इकडे तिकडे जाणं आणि हे ते सगळं. तर आत्ता तुम्ही माझे याच्यानंतरचे सगळे 2025मधले व्हिडिओ खूप चांगले आणि यूजफुल असे व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी. म्हणजे 2025मध्ये मला माझ्या खूप साऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे खूप सारे माझे जे पण म्हणजे इच्छा आहे, म्हणजे जे पण माझे प्रयत्न आहे जे मी करत आहे त्याच्यामध्ये मला हे करून दाखवायचं आहे सगळ्यांना. तर त्याच्यामुळे माझे तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा की खरंच 2025मध्ये मी माझ्या स्वतःमध्ये काय बदल करते आणि काय तुम्हाला त्याच्यामधून खरंच काय हे मिळतं. तर ते सगळं तुम्हाला समोर बघायला मिळणारच आहे. तर इकडे आहे ना डॉलीचे सासू सासरीची ॲनिव्हर्सरी होती. तर हे डॉलीचे सासू सासरे आहेत. तर आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती. तर मग आम्ही त्यांचं इथे मस्त असं सेलिब्रेट पण केलं, आणि त्याच्यानंतर ते खूप खुश झाले होते आणि इमोशनल पण झाले होते, कारण की ते मुंबईमध्ये राहतात. आणि आदू आणि डॉली म्हणजे आदित्य त्यांचा एकच मुलगा आहे, म्हणजे एक मुलगी पण आहे आणि ती पण ऑस्ट्रेलियामध्येच राहते. तर काकू आणि काका मुंबईमध्ये राहतात. तर एवढी सगळी अशी एकदम जॉईंट फॅमिली त्यांना नाही माहिती. म्हणजे तर त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप असे म्हणजे काकू काका आमच्यामध्ये खूप असे मिक्स होऊन जातात आणि खूपच चांगले आहेत, खूप मजा करतात, म्हणजे खूप कॉमेडी वगैरे करतात. तर त्याच्यामुळे खूप छान असतं समजा. त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे. आणि तर त्याच्यानंतर त्यांचा एक फॅमिली फोटो झाला आणि खूप छान, खूप मज्जा आली. तर अशा पद्धतीने आम्ही आमचं म्हणजे 31st सेलिब्रेट केला. तर तुम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट करता आणि तुम्ही कुठे जाता हे पण मला सांगा, कारण की आम्ही तर आमच्या माहेरीत जाऊन सेलिब्रेट करत असतो, आणि बहीण भावामध्ये जी मजा आहे ना ती कुठेच नाही आहे. तर आता मी परतीला निघाली आहे, म्हणजेच परत मी माझ्या घरी जात आहे. तर परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि माझे पूर्ण व्हिडिओ पहा.
आणि सपोर्ट करा, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होणार नाही आहे. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. तर त्याच्यामुळे तर आता याच्यानंतर चे व्हिडिओ पण माझे थोडेसे लेट लेट येणार आहे. पण आता मी एकदा जर चॅनलवरती काम करायला लागले ना, तर मग मी परत खूप मेहनतीने सगळं हे करणार आहे. तर आजसाठी इतकंच. तर सगळ्यांना बाय बाय. परत एकदा हॅपी न्यू इयर.